तर पूजेसाठी या अंबारी हळदीचं काय काम ते सांगतो ब्लॉगच्या शेवटी. तर स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज होता दसरा म्हणून आपल्याला पहिले गाडी धुवायची होती, मग गाडी लावून घेतली आणि लागलीच हात धुवून पण घेतली मस्तपैकी. आपण अशा व्यक्तीला काम सांगितलं की तिचं वजनच आहे छटावर आणि तिला गाडी उचकायला लावली. गाडी धुवून लगेच पुसून पण घेतली. गाडी धुतली आता स्वतःला पण धुवून घ्यावं लागेल म्हणून लगेच आंघोळ करून घेतली. त्याआधी तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या व विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. इथून आपल्याला जायचं होतं कामावर, मग चौकात आलो. चौकात आपल्याला भैया घ्यायला येणार होता, त्याच्या गाडीवर नीट बसून गेलो होता कामावर. तिथं आपल्याला करायचं होतं व्हिडिओ, पण एवढं फ्रेश होऊन पण काय फायदा नाही झाला. आज बघावं तिथं नुसतं फुलं दिसायली. पहिले संभाजी महाराजांना मुजरा करून नीट आलो संभाजीनगर, कारण तिथं कामाची साईड सोयली होती. मी साईडवर पहिल्यांदा चालतो म्हणून पहिलं काम वगैरे बघून घेतलं. बाहेरला जवळपास हळदी कुंकाचं दुकान दिसलं ना, मग डायरेक्ट आंबारीच हळद आणली होती. पूजा पण करून घेतली आणि शूट पण करून घेतलं. शूट मी पहिलेच अपलोड केलंय, मग जाऊन इंस्टाला बघून घ्या. लगेच पेढा पण उचलून घेतला. मग घरी जाता जाता पहिलं फुकटचा चहा पिऊन घेतला. घरी आल्यास आपल्याला जास्त काही काम नव्हतं, फक्त गाडीला खार बनवून गाडीला लावायचा होता. हार बनवणं झालं की लगेच पहिलं गाडीला लावून घेतला मस्तपैकी. तर आजसाठी इतकंच. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र.